नमस्कार नमस्कार ताई, तुमचं नाव काय? नमस्ते, मंजू बाबासाहेब सोनवणे. चंदाबाई शिवकुमार यादव. रुपाली सुधीर सुधरी. मी संगीता अशोक साळवे. आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता का? हो 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 भरला. हो भरला. पैसे आले का? हो पैसे आले. हो किती आले? 3,000. 3,000 रुपये. 3,000 रुपये. 3,000 रुपये. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? नमस्ते, मंजू बाबासाहेब सोनवणे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला? हो भरला. अच्छा, कसं भरला? ऑनलाईन भरला की ऑफलाईन भरला? म्हणजे इथं ते विरंगुळी मैदान आहे ना, तिथं मी कागद दिले, त्यांनीच भरून घेतला. अच्छा, त्यांनीच तुम्हाला मदत केली? हो form भरायला? त्यांनीच मदत केली. अच्छा, आणि पैसे आले का योजनेचे? हो पैसे आले. किती आले? 3,000 रुपये. बरं, त्या 3,000 रुपयाचं तुम्ही काय करणार? किंवा आता पहिलं जे 3,000 रुपये आले तर मी पोरांच्या शाळेची फी भरली. अच्छा, आणि ते दिले ते म्हणजे चांगलीच गोष्ट आहे, म्हणजे आमच्यासाठी म्हणजे खूपच फायदा झाला त्याचा मला पण. हां हां आणि आनंद पण वाटतोय आम्हाला. हां हां. अजून काय काय फायदे झाले योजनेत तुम्हाला योजनेचे? जे आता काय ते 3,000 आले तर त्याचे म्हणजे पोरांच्या शाळेचे फीस दिले आम्ही. आता जे पुढं काय येईल तर त्याच्यात भरपूर काय होईल बाबा असं. एकंदरीत तुम्हाला योजना फायद्याची ठरली? हो फायदेशीर ठरली. हो अच्छा, तुम्ही खुश आहात का? हो खुश आहे खुश आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ही योजना कशी आहे? काय मत आहे तुमच्या योजनेसंदर्भात? चांगली भो योजना, म्हणजे आमच्यासाठी तर चांगली हो. तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म भरला होता का? हो. अच्छा, कसा भरला? ऑनलाईन की ऑफलाईन? ऑनलाईन नाही भरला, ऑफलाईन मी तिकडे दिलेला. अच्छा, मग कोणी मदत केली तुम्हाला फॉर्म भरायला? नाही, त्यांनीच टाकला. मी त्याची चौकशी केली. आधी म्हटलं दुसऱ्याला आले, मला का नाही आले, म्हणून मी वापस त्या मुलाकडे गेले. म्हटलं माझा फॉर्मचं काय, त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. मला म्हणला मावशी तुमचं ते कार्ड, आधार कार्ड अप टू डेट नाही. बरं. तर मग मी ते जाऊन केलं, लिंक केलं आणि मग वापस दिलं. मी नाही बँकेत ते कार्ड लिंक याच्यामध्ये शेतूमध्येच ठेवलं, पण इकडं मग त्यांनी माझा फॉर्म दिला. कारण अपंग सर्टिफिकेट, राशन कार्डाचे झेरॉक्स, आधार कार्ड एवढं मी सगळं लावलं होतं त्याला. तर मला वाटतं त्या अपंगाच्या याच्यामुळं ते भेटलं असेल बहुतेक. मग आता पैसे आले त्याचे? हो. किती आले? 3,000. अच्छा, आणि काय केलं त्या पैशांचे? आता त्या पैशाचं काय करणार तुम्ही? आता केलं, काय करायचं ते केलं. अच्छा अच्छा, बरं. या योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? कशी योजना? योजना मला तर ही बरी वाटते, कारण आमच्यासारख्यांना आणि साधारणपणे घरगुती बायकांना ही बरी वाटते. कारण नवरे बेवडे असतात, घरात खर्चायला पैसे देत नाहीत. मग ह्या पैशातून जर बायका लेकरांचं पोटपाणी जर सांभाळत असतील तर बऱ्याच आहेत ह्या योजना. माझ्यासारख्याला तर बऱ्याच आहे. आता माझे मोठे मोठे मुलं झाले, सगळ्याचे लग्न झाले, पण आताच्या मुलींना ते बरे आहेत माझ्या म्हणणं. तुम्ही खुश आहात का लाडके बहिणी? हो हो. अच्छा, आणि तुम्हाला काय वाटतं चालू राहिली पाहिजे ही योजना? ही योजना चालू राहिली ना तर लयच बरं होईल, कारण अजून कितीक स्त्रिया आहेत माझ्यासारख्या आणि दुसऱ्या म्हणजे माझ्यापेक्षा चांगले आहेत सासरवसनी, त्यांना फायदा होईल याच्यासाठी, दुसरं काय. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मी संगीता अशोक साळवे. अच्छा, फॉर्म भरला का तुम्ही? हो भरला. अच्छा, आणि कसं भरला? ऑनलाईन की ऑफलाईन? म्हणजे हे बालवाडीमध्ये. अच्छा, त्यांनीच तुम्हाला मदत केली? हो मदत केली त्यांनी. पैसे आले का? हो आले. किती आले? 3,000 रुपये. 3,000 रुपये तुम्ही काय करणार? हेच लहान लहान मुलांसाठी किंवा मोठ्या मुलांसाठी शिक्षण वगैरे, लहान मुलांचा छोटासा परिवार आहे आमचा, त्यांच्यावर खर्च बस. तुम्ही खुश आहात का? हो खुश आहे आम्ही. आमच्या भावाने जे आमच्यासाठी जो आनंद आणलेला आहे आम्ही आनंदातच आहे. आणि काय वाटते मला योजना, म्हणजे ही खरंच किती उपयुक्त योजना आहे? उपयोगी आहे किंवा आधार पोचला आम्हाला ह्या योजनेने आणि बरं पण वाटायला लागले. आता असं वाटतं की आमचं कुणीतरी आहे आधार, आमच्या भावाने आमच्यासाठी पाठीशी उभे राहिले, मग त्यांना आम्ही धन्यवाद देतो. का गरजेची योजना असं काय वाटतं तुम्हाला? का गरजेची योजना? तर आम्हाला असं वाटतं की बहिणींसाठी जे काय करायला लागले तर चांगल्यासाठीच करायला लागलेले, चांगल्यासाठीच करणार ते बस. ही योजना किती दिवस चाललं पाहिजे किंवा फ्युचर काय असं वाटतं? आता ही योजना आम्हाला असं वाटतं जे एवढं असं एक अख्खं म्हणजे महाराष्ट्र पूर्ण हे ज्या योजनावर आहे तर ही योजना चांगलीच असणार ना, शेवटपर्यंत असणार किंवा चांगली असणार. आणि आम्हाला तर सर्व आधारच वाटतो कोणत्या गोष्टीचा. मदत वाटली, आधार वाटतो, चांगलं वाटलं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? चंदाबाई शिवकुमार यादव. ओके, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का तुम्ही? हो.
आणि कसा भरला, ऑनलाईन की ऑफलाईन? नाही, ते बालवाडीमध्ये भरलाय. अच्छा. तुम्हाला कोणी मदत केली ती फॉर्म भरायला? ते बालवाडीची मॅडमनीच भरून घेतलं होतं. अच्छा. आणि पैसे आले का त्याचे? हो. किती आले? 3,000 रुपये. बरं, या पैशांचं तुम्ही काय करणार? काय करणार, घरच्यासाठी, औषध गोळ्यासाठी, दवाखान्यासाठी किंवा काय लागलं तर. म्हणजे तुम्हाला याचा फायदा होतोय? हो, मग भरपूर फायदा होतो. तुम्हाला काय वाटतं योजना कशी आहे? चांगली काय आहे, सांगाल तुम्ही अजून? खूप छान आहे, अशी पाहिजेच होती. कारण आमच्यासारख्या लोकांना त्याची गरज आहे खूप. अजून काय सांगाल, तुमचं मत काय की एकंदरीत ह्या योजनेमधून किती फायदा झाला आणि काय काय फायदा होऊ शकतो अजून? आता काय फायदा पुढचं तर नाही सांगू शकत, पण आत्ता ह्याच्यात म्हणले तर बरंच म्हणजे आमच्यासारख्या गरीब लोकांना खूप फायदा झाला आहे त्याचा. आणि ही योजना अजून किती दिवस चालायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? असं आम्हाला तर वाटतं कायमच चालू राहायला पाहिजे. कारण त्याच्यात वाढ व्हायला पाहिजे काहीतरी अजून. तुम्ही खुश आहात या योजनेत? हो, भरपूर खुश आहेत. तुमचं नाव सांगा. गिरी अंजना. ओके. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय? हो, भरलाय. आणि पैसे मिळाले त्याचे? हो, मिळाले. किती मिळाले? 3,000 रुपये. काय काय केलं तुम्ही त्या पैशांचं सांगू शकाल का? हो. काय केलं पैशांचं? घरासाठी सामान म्हणजे आवश्यक असणाऱ्या वस्तू आणल्या, खरेदी केल्या. आणि फॉर्म भरायला तुम्हाला मदत कोणी केली की तुम्हीच भरला? मीच भरला मोबाईलवर. ऑनलाईन भरला? हो. ओके. काय वाटतं की लाडकी बहीण योजने संदर्भात की सरकारने एक महिलांना मदत म्हणून एक योजना सुरू केली? त्यांनी मदत म्हणून केली, ती चांगली आहे की ज्या महिलांना कामच नाही. खेड्यामध्ये अनेक लोक असे आहेत की 4 महिने 6 महिने बेरोजगार असतात महिला. त्यांना शेतीचं काम संपल्यानंतर पावसाळा कामच नसतं, त्यावेळेस त्यांना ही योजना कामाला येऊ शकते की घर किमान ह्या महिलेचं 3,000मध्ये एक कुटुंब 2 मुलं आणि नवरा बायको यांचा किराणा ती महिला भागू शकते या पैशामध्ये. कमीत कमी 1,500 रुपये महिन्यामध्ये. तर तिला त्यावेळेस तो आधार म्हणून होईल. परंतु तो कायमचा प्रश्न शेतकऱ्याला वाटतं सोडावा, सारखं शासनाला वाटत असेल तर तिला कुठंतरी रोजगारासाठी संधी द्यावी, तिला रोजगार उपलब्ध करावं खेड्यामध्ये. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? रंजना जाधव. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का? हो, भरला. पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेचे? हा, भेटले 3,000 रुपये. काय वाटतं मला योजना सुरू राहील फ्युचरमध्ये? हा, राहील ना. बाकी योजना कशी वाटली तुम्हाला, काय सांगू शकाल? आम्ही म्हणते ना, आत्तापर्यंत नाही केलं ते त्यांनी केलं मुख्यमंत्र्यांनी, अजित पवार सरांनी. त्यांनी. तुम्ही खुश आहात त्या योजनेत? हो. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? नमस्कार, मी मंदा बोले. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता? हो, भरला होता. अच्छा. आणि कोणी मदत केली तुम्हाला फॉर्म भरायला? ॲक्च्युली मी ते स्वतःच भरला मोबाईलवर माझ्या. ऑनलाईन भरला? हो हो. आणि पैसे मिळाले तुम्हाला? हो, पैसे पहिल्या 2 हप्त्याचे पैसे मिळाले. अच्छा. किती साधारणतः? 3,000 रुपये मिळाले. आणि पैशांचं काय केलं तुम्ही किंवा काय करू इच्छिता? ॲक्च्युली असं आहे की आत्तापर्यंत विचार जर केला तर भाऊ पैसे जे काही आपण ओवाळणी करायचं भावाचे तर एवढे पैसे भेटत नव्हते, खरं सांगायचं म्हणजे. आणि मुख्यमंत्र्यांनी जी आता योजना चालू केली आहे आमच्यासारख्या सर्वसाधारण महिलांसाठी, तर ते खूप आनंद झाला पैसे मिळाल्यानंतर. कारण एकाच वेळेस 3,000 रुपये आले. आणि खरं सांगते, मी अजून ते खर्चसुद्धा केले नाही. तर तुमची काय प्लॅनिंग आहे मग, ते कुठं खर्च करणार? खरं सांग का, मी त्यांनी जर आता वर्षभर म्हणजे त्या आता अशी इच्छा आहे की इथून पुढे त्यांचंच अजून सरकार यावं आणि आम्हाला नेहमी पैसे मिळावेत. आणि त्या माध्यमातून आमचे जे काही स्वप्न आहेत छोटे छोटे, कपडे म्हणा, एखादा सोन्याचा दागिना म्हणा, त्या गोष्टी आम्ही त्या माध्यमातून करू. तर एकंदरीत या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच ही सर्वसाधारण महिलांसाठी ही योजना खरंच खूप लाभदायक आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा मला एक विषय माझ्या स्वतः पर्सनली मला असं मांडायचं आहे की आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये महिलांचे आधार कार्डसुद्धा नव्हते, महिलांचे अकाउंटसुद्धा नव्हते. आणि आज जर बघायला गेलं तर जुलैपासून बँकांमध्ये अशा रांगा लागलेल्या आहेत नुसत्या ह्यांच्या सगळ्यांच्या की ॲक्च्युली त्यांना पैसा हा त्यांच्या हातात नसायचा. बरं का, पहिली गोष्ट सांगायचं की महिलांच्या हातात पैसा नसायचा. जे काही शिक्षण झालेल्या अशिक्षित महिला आहेत ना, त्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यांना 3,000, आता मलाच 3,000 खूप मोठे वाटते, तर त्यांना ते 3,000 जास्त मोठे वाटणार येतं. आणि त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी स्वतःचे अकाउंट ओपन केले आणि मुख्यमंत्र्यांच्या ह्या योजनेमुळे महिला बाहेर पडल्या. आणि मला ह्याच्यावर अशी खात्री द्यायची आहे की इथून पुढं मुख्यमंत्र्यांना खूप चांगल्या प्रमाणात मतदान मिळेल आणि महिला बाहेर पडतील आणि स्वतःचे मतदान स्वतः करतील. मुख्यमंत्रीचंच सरकार येणार. नाही, खरं माझा विश्वास आहे. कारण कसं आहे, खूप महिलांना आधार भेटला. सगळ्या पैसा हा डझंट मॅटर आहे. पैसा गरजेचा नाही आहे. पैसा म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला जो रिस्पेक्ट दिला आहे आणि त्यांनी जे सांगितलं की महिला कसं आहे माहिती आहे का, खूप कमी प्रमाणामध्ये मतदान व्हायचं. आणि ही जी त्यांनी योजना राबवली ती खूप चांगली राबवली. महिला बाहेर पडतील, त्यांना 2 रुपये मिळाले.
असे पैसे वाटण्यापेक्षा त्यांनी डायरेक्टली त्यांच्या अकाउंटला जमा केले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार कार्डला स्वतःच्या अकाउंटला पैसे जमा होतात, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते स्वतः त्यांनाच काढता येतील, म्हणजे ते त्याचा योग्य त्या पद्धतीनं वापर करता येईल त्यांना. आणि माझी अशीच इच्छा आहे की इथून पुढचे 10 नाही 20-50 वर्ष हेच सरकार असावं आणि बहिणींना असेच पैसे मिळत राहावेत. तुम्हाला काय वाटतं योजना फ्युचरमध्ये चालू राहील का? चालू राहिली तर माझ्या मते राहायला पाहिजे. कारण कसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मतदान होत नव्हतं, महिला बाहेर पडत नव्हत्या आणि ते म्हणायचे काय करायचं मतदान करून, आम्हाला काय भेटतंय. मग ह्या गोष्टीचा नक्कीच त्यांनी विचार करून ही योजना चालू केली आणि महिलांना पैसे मिळाले आणि इथून पुढे जर रेग्युलर पैसे मिळत राहिले तर हेच सरकार चालत राहील आणि हेच सरकार येईल असं वाटतं. धन्यवाद. नमस्कार ताई, तुमचं नाव सांगा. मानसी सोनमाळी. ओके. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला का हो, तुम्ही? भरला फॉर्म भरला. अच्छा. आणि कसा भरला, ऑनलाईन की ऑफलाईन? ऑनलाईन भरला, स्वतः भरला. अच्छा, स्वतः भरलात का? अच्छा. मला सांगा तुमचे पैसे आले का? हो आले, माझे पैसे आले. आणि किती आले? 3000 आले. 3 आले. बरं. आणि काय करणार त्या पैशांचं? एखाद्या चांगल्या गोष्टीसाठीच वापर करणार. आणखीन 2-3 हप्ते वाट बघणार आणि त्याच्यातून स्वतःचं काही बिझनेस वगैरे काही करता येत असेल तर स्टार्ट करणार. ओके. आणि या योजनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कशी अतिशय चांगली योजना आहे. आत्तापर्यंत लेडीजला स्वतःच्या हक्काचे पैसे नव्हते, माझे पैसे नव्हते. या माध्यमातून आता आम्ही हक्काने म्हणू शकू की हे माझे पैसे आहेत आणि हे मी माझ्या स्वतःसाठी वापरू शकते किंवा माझ्या घरातील एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी वापरू शकते. आणि फ्युचरमध्ये योजना किती दिवस चालेल किंवा किती दिवस चालली पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? आता माझा तर असा विश्वास आहे की जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत तर हे चालूच राहील योजना. आणि ही योजना चालू राहिली तर नक्की चांगलं, याच्यामधून माध्यमातून काहीतरी चांगलंच घडेल, जेणेकरून बायका सशक्त होतील, स्वतःसाठी काहीतरी करायला शिकतील, बाहेर पडायला शिकतील. हे पैसे ऑनलाईन जमा होते तेव्हापासून बायका फोनपे, जीपे वापरायला शिकल्या, स्वतःच वापरायला शिकल्या. थँक्यू सो मच.